सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आज आपण व्हॅलेंटाईन डे साठी खास असे आगळे वेगळे गुलाबी चिकन कटलेट बनवूया. डिटेल इन्ग्रेडियंट लिस्ट पिन कॉमेंट मध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम बीटचे सालं काढून किसून घ्या, मग त्यातून बीटचं ज्यूस काढा, मग ब्रेडचे एजेस कट करून ठेवा. आता मिक्सर मध्ये अर्धा किलो बोनलेस चिकन, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा मिरपूड घालून बारीक वाटून घ्या. तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता. मग 2 ब्रेडचे स्लाइसेस पाण्यात भिजवून एक्स्ट्रा पाणी काढून मिक्सर मध्ये ऍड करा आणि परत वाटून घ्या. मग बाउल मध्ये हे ट्रान्सफर करा. बीटचं ज्यूस ऍड करा. ह्याने अजिबात टेस्ट बदलत नाही, फक्त छान असा रेडिश पिंक कलर येतो. सगळं एकजीव करून घ्या. मग हार्ट शेपचा कटलेट मोल्ड घेऊन त्याला आतून तेल लावा. सारण भरून मस्त शेप द्या. तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही शेप देऊ शकता. अलगद डिमोल्ड करून रव्याने कोट करा. असंच फ्राय केलं तर पिंकचा ब्राऊन कलर होईल, म्हणून आपण रव्याची कोटिंग देतो आहे. आता लो फ्लेम वर दोन्ही बाजूनी शालो फ्राय करा. किती मस्त कलर आलेला आहे. बघून तर ही ना कोणती रोज बर्फी वाटते, पण ही बर्फी नाही तर आपण बनवलेले व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल गुलाबी चिकन कटलेट आहे. आय एम शुअर ही आगळी वेगळी रेसिपी तुम्ही कुठेच बघितली नसणार. टेस्ट तर एक नंबर आहे. अजिबात ऑइली नाही. लसूण आणि मिरपूडचं मस्त टेस्ट येतं. दिसायला सुंदर, खायला चविष्ट आणि 10 मिनिटात तयार होणारे हे चिकन स्टार्टरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या. धन्यवाद.